कई वर्षों के प्रशासनिक कार्यकाल के बाद अब नगरपालिका चुनाव की रंगत एक बार फिर से देखने को मिल रही है। शहर का राजनीतिक माहौल गर्म है और उम्मीदवारों में जोश दिखाई दे रहा है। एनबीसी न्यूज के विशेष कार्यक्रम चलते चलते संवाद के तहत आज हम बात कर रहे हैं प्रभाग क्रमांक 5 के पूर्व पार्षद राजू कामड़ी से। कई वर्षों के प्रशासनिक कार्यकाल के बाद नगरपालिका चुनाव का माहौल अब फिर से रंग पकड़ रहा है। हिंगनघाट शहर की सियासत में सरगर्मी बढ़ी है और जनता के बीच उम्मीदवारों की हलचल तेज हो गई है। एनबीसी न्यूज के चलते चलते संवाद कार्यक्रम में प्रभाग क्रमांक 5 के पूर्व पार्षद राजू कामड़ी की संवाददाता से हुई खास बातचीत में राजू कामड़ी ने कहा कि अगर जनता का आशीर्वाद मिला तो वे अपने वार्ड के हर नागरिक के विकास के लिए पूरी लगन और ईमानदारी से काम करेंगे। लोकांच्या मनातील आवाज घेऊन आलो आहे। चालता चालता संवाद आज आपण भेटणार आहोत आपल्या प्रभागातील हिंगणघाट येथील प्रभागातील इच्छुक नगरसेवक उमेदवाराशी जाणून घेणार आहोत त्यांच्या विचाराची दिशा आणि विकासाची भाषा। आपण आलो प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी। रोजच्या राजकारणात सगळ्यांनाच माहीत असतं, पण आज आपण थेट नागरिकाच्या नजरेतून पाहणार आहोत खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणजे काय। तर चला चालू करूया आपण चालता चालता संवाद। सर्वप्रथम आपले स्वागत आहे आमच्या चालत्या चालत्या संवाद या कार्यक्रमात। आपल्याविषयी थोडक्यात माहिती सांगा। समाजकार्य आपल्याविषयी थोडक्यात माहिती सांगा। माझे नाव राजू नामदेवराव कांबडी, राहणार किनाळा आणि इथे आम्ही 25-30 वर्षापासून राहत आहोत। मला सांगा समाजकार्यात कसे आलात आणि राजकारणात येण्यामागचा काय कारण होते? राजकारणात आणि समाजकार्यात येण्याचं कारण म्हणजे मी इथे जेव्हा मकान फ्लॅट घेतला आणि मकान बांधलं, या वाड्यात जेव्हा आलो, ह्या वाड्याची समस्या खूप मोठी होती। तर ती समस्या दूर करण्यासाठी मी मग पाण्याचे टँकर वगैरे लावून आमदार साहेबांनी मला मदत केली की राजूभाऊ तुम्ही पाणी टँकर 2015 ते 2018पर्यंत या वाड्यात पाण्याची टंचाई खूप होती। ते लोकांना मी सुविधा चांगल्या प्रकारे आमदार साहेबांच्या माध्यमातून पुरवली आणि लोकांना जेव्हा ते संकट होतं ते संकट मी दूर केलं आणि कोरोना काळातसुद्धा मी या संकटामध्ये सर्व पहिले सामोरं राहून सर्वांना। मला सांगा नगरसेवक म्हणून निवडणूक लढण्याची प्रेरणा कशी मिळाली? निवडणूक लढण्याची प्रेरणा म्हणजे मी जेव्हा इथे आलो आणि माझं लग्न झालं तेव्हा माझे सोयरे हरिदासजी काटकर हे 5 वेळा नगरसेवक आणि 2 वेळा नगराध्यक्ष असताना मला त्यांनी जे काही कार्य करायचे सांगितले मी त्याप्रमाणे कोणाच्या सुखदुःखात जाऊन ते कार्य केले आणि लोकांना कोणत्या प्रकारची सुविधा पाहिजे ते मी जाणून घेतली आणि ते मला आणखी एक प्रश्न, आपल्या राजकारणातील वाटचाल सेवा म्हणून पाहता किंवा सत्ता म्हणून पाहता? सेवा म्हणून काम करण्याचे आमचं पहिले महत्त्व आहे। 80% समाजसेवा आणि 20% राजकारणामध्ये आम्ही पाहतो। आपल्या प्रभागातील नागरिकांना आपण कोणत्या मूलभूत गोष्टीचे आश्वासन देणार आहे येणाऱ्या निवडणुकीत किंवा झालेल्या ज्या 5 वर्षाच्या कार्यकाळात कुठले होते? 2017 ते 2021 पर्यंत मी नगरसेवक असताना जे कार्य ह्या वाड्यात जे सुविधा नव्हती ते सुविधा पुरवण्याचे पूर्ण काम करण्याचे प्रयत्न केले। रस्ते नव्हते, नाल्या नव्हत्या, ट्रीटलाईट नव्हती, ते काम पूर्ण करून काही इथं 19 ओपन प्लेस आहे त्याच्यामध्ये आज 12 ते 13 ओपन प्लेसमध्ये आम्ही सौंदर्यीकरण करून चांगल्या प्रकारे लोकांना सुविधा दिली आहे। आपण आलो प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी। इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चालता चालता संवाद करत आहोत। आज मला सांगा राजू कांबडी जे आहे इच्छुक उमेदवार बीजेपीकडून राहणार आहे। आपल्या प्रभागात ज्या नागरिकांच्या महत्त्वाच्या कोणत्या समस्या जाणवतात? प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरिकांच्या काही समस्या आहे, बाकी रस्ते आहे, काही नाल्या आहे। कारण हा वार्ड नवीन असल्यामुळं काही भागामध्ये काम झाले आहे पूर्ण, काही भागात काम व्हायचे आहे। अशा भागासाठी आम्ही आता रस्ते, नाल्या आणि पाण्याची व्यवस्था पूर्ण केली। मला सांगा गेल्या 5 वर्षातही आपण नगरसेवक होते आणि आता पण इच्छुक आहे। गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही, व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत, असं कोणत्या गोष्टी वाटते का 5 वर्षात? 5 वर्षात आम्ही रस्ते नाल्या तर केले आहे, पण काही आता मुलांसाठी एक चांगला अभ्यासिका तयार करण्याचा आमचा माणूस आहे आणि एक समाज भवन समोर येत्या काळात आम्ही करण्याची तयारी करणार आहोत। मला सांगा या निवडणुकीत येत्या निवडणुकीत जर निवडून आले तर 6 महिन्याच्या कार्यकाळात महत्त्वाचे कोणते काम करणार आहेत? सर्वात पहिले तर आम्ही आता जे काही लोकांचे मूलभूत सुविधा आहे, रस्ते काही ठिकाणी झाले नाही, चालता येत नाही, त्यांना सांडपाणी जाण्यासाठी नाल्या नाही, तिथे काही अंधार खूप आहे, अशा ठिकाणी खांब लावून आणि सर्व गोष्टी करण्याचे पहिले आम्ही प्रयत्न करू आणि बाकी लोकांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा देण्याचे प्रयत्न करू। मला सांगा आपण जे आहे वार्डमध्ये जनसंपर्कासाठी टिकवण्यासाठी काय योजना आखतात? वार्ड बैठकी असो किंवा सोशल मीडिया ह्या कुठल्या जो पद्धतीचा वापर करतात?
कसं असते, आम्ही वार्डामध्ये आपला जनसंपर्क किंवा लोकांची समस्या जाणण्यासाठी मी स्वतः सकाळी 7:30 वाजतापासून तर बाहेर निघतो आणि कोणाचा फोन कोणा लहान मुलाचा म्हणजे थेट जनसंपर्क करता असं तुमचं म्हणणं आहे. मतदारांना आपण जे कामं करता 5 वर्षात किंवा गेल्या 5 वर्षात किंवा येणाऱ्या 5 वर्षात त्याचा कामाचा आढावा घेता यावा यासाठी काय प्रयत्न असते न मतदारांपर्यंत जे आपण केलेलं काम आहे ते कशा प्रकारे पोहोचवतात? कसं असते, आम्ही जे काम करतो आणि आमदार साहेब आम्हाला जे निधी देतात, आम्ही जे आमदार साहेबाकडे आमच्या लेटरपट निधीची पहिले मागणी करतो का साहेब भाऊ समीर भाऊ आम्हाला हे काम पाहिजे, ह्या वाड्यात ही समस्या आहे, तर ते आम्हाला निधी उपलब्ध करून देतात आणि ते मंजूर झाली की आम्ही जनतेला सांगतो की हो. मला सांगा, महत्त्वाचा नाही गंभीर प्रश्न आहे प्रभागात पर्यावरण, स्वच्छता, हिरवळी, याबाबत आपला दृष्टिकोन काय आहे? पर्यावरणासाठी आम्ही सर्व इकडले म्हणजे चांगले झाडे लावणे, लोकांना म्हणजे रस्ते साफ ठेवणे, नाल्या राहिल्या पर्यावरणासाठी काय करता? साफसफाई असो, काही दिनदर रस्ते नाल्या साफ करून आम्ही लोकांना सुविधा देत असतो. आपल्या मते चांगला नगरसेवक कोणत्या गुणाने ओळखला जातो? कसं असते, जनतेचे सुख दुःख आणि कोणती काम असो, जेव्हा आपण त्यांचे फोन येतात तेव्हा आपण त्यांना संपर्क राहतो, तेव्हा त्यांना वाटते की नगरसेवक येत राहते, त्याच्यामुळे आमचं त्यांना आवडतो नगरसेवक चांगला आहे बा. कुठल्या ठिकाणी कधी कधी होते पक्षाचा आदेश असते आणि जनतेची अपेक्षा असते, यावेळेस कुणाला प्राधान्य देतात? म्हणजे पक्षाला द्यान किंवा जनतेला द्यान? पहिले प्राधान्य तर आम्ही जनतेला, कारण जनता आमचे मायबाप आहे. जनता मायबाप असल्यामुळे त्यांचं पहिले ऐकून घेतल्यानंतर आम्ही पक्षाला मग सुद्धा सांगतो की भाऊ आपल्याला हे काम करावं लागते, पक्षसुद्धा आमच्या बाजूने राहत असते. मला सांगा, आता येणारी निवडणूक आहे, आपण इच्छुक उमेदवार आहे, आपल्या प्रभागात जे आरक्षण कशा प्रकारे आलेलं आहे? प्रभाग क्रमांक 5 म्हणजे ओबीसी महिला प्रवर्गाचं आरक्षण आलेलं आहे आणि सर्वसाधारण हा एक आरक्षण आहे, त्याच्यामध्ये मी स्वतः उभा राहणार आहे. सर्वसाधारण महिला नाही, सर्वसाधारण आहे, म्हणजे कोणीही राहू शकतात. महिला म्हणून जे पक्षाकडून कुठला आदेश आला का, महिला उमेदवार तुम्ही पहा, शोधा, किंवा कुठला उमेदवार जो तुमच्या लक्षात नाही दाखवणार आहे? अजूनपर्यंत शोधासाठी नाही. समीर भाऊ जे कॅन्डिडेट ठरवणार आहे ते मला सांगेल, त्याचा आदेश पाळून मी समीर भाऊचा आदेश पाळू आणि कार्य करू. एकूणच काय तयारी आहे? निवडणुका जवळ येणार आहे, काही दिवसातच जे आचारसंहिता सुद्धा लागू शकते, काय तयारी झालेली आहे? तयारी पूर्णपणे मी 5 वर्षापासून पूर्ण तयारी करतो, घरोघरी जातो, भेटी देतो आणि माझा संपर्क अजून पण तुटला नाही. मी संपर्क करत आहो, लोकांचे जे काही समस्या असेल ते जाणवत आहो. एकूणच आम्ही जे होतो चालता संवाद जो कार्यक्रम आमचा सुरू आहे, राजू कांबळी जे नगरसेवक प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणून इच्छुक BJPचे उमेदवार असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. होऊ BJPकडून त्यांना तिकीट मिळतील किंवा एक महिलाचा सुद्धा सहभाग राहणार आहे. एकूणच अशाच जे नगरसेवक आहे किंवा इच्छुक उमेदवाराशी आपण संवाद पुढील भागात साधणार आहोत. इन BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.